चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 7 ब मधून निवडणूक लढवणारे उमेदवार सचिन चुटे यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने दिला 21 डिसेंबर रोजीचा मतमोजणीचा निर्णय। चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 7 ब मधून निवडणूक लढवणारे उमेदवार सचिन चुटे यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने आजचा निकाल दिलाय। याद्वारे 21 डिसेंबर रोजी मतमोजणीचा निर्णय सुनावण्यात आलाय। सचिन चुटे यांनी वरोरा नगर परिषदेचा संपूर्ण निकाल 21 डिसेंबरला जाहीर करावा अशी नागपूर खंडपीठात याचिका केली होती। त्याच याचिकेवर सुनावणी करताना आजचा हा महत्त्वपूर्ण निकाल दिला गेलाय। वरोरा नगरपालिका निवडणुकामध्ये जो नगराध्यक्षांचा निकाल होता उद्या आणि सदस्यांचा निकाल होता, हा आता वाढीवर गेलेला आहे। हा आता जो निकाल आहे, निकालाची प्रक्रिया ती 21 डिसेंबरला होणार आहे। झालं असं, या प्रकरणामध्ये सचिन चुटे जे उमेदवार होते भाजपातर्फे यांनी एक याचिका दाखल केली होती आणि या याचिकेवर नागपूर खंडपीठाचा जो निकाल आलेला आहे त्या निकालावर त्यांनी जो निर्णय दिलेला आहे तो निर्णयानुसार आता ती 21 तारखेला 21 डिसेंबरला याचा निर्णय सगळा लागणार आहे। तर काय आहे हे प्रकरण आपण जाणून घेऊया सचिन चुटे यांच्यासोबत। सचिन भाऊ, तुम्ही याचिका दाखल केलेली आहे, का बरं याचिका दाखल केली होती? जे आज 2 तारखेला आपल्या वरोरा नगरपालिकेचे वोटिंग आहे आणि 3 तारखेला रिझल्ट आहे। आम्ही याचिका यासाठी दाखल केलेली आहे की जो येणारा म्हणजे आम्हाला जे सांगितलेलं होतं की म्हणजे प्रभाग क्रमांक 7 ब गटामधले पुरुष त्याकरिता होती आणि तो निकाल जो आहे किंवा जे वोटिंग आहे ते येणाऱ्या 20 डिसेंबरला वोटिंग होऊन 21 तारखेला निकाल देणार होते। ते त्यामध्ये आम्ही स्वतः मी विचार केला की जर आज 2 तारीख आणि आजची वोटिंगचा रिझल्ट जो आहे तो 3 तारखेला मिळणार होता, पण जो आम्हाला 20 तारीख आणि 21 तारखेचा जे होता आमचं रिझल्ट आणि वोटिंग, त्यात मी स्वतः विचार केला की जर हा रिझल्ट एका वेळेसच जर लागला तर आम्हाला कुठेतरी फायदा होईल, म्हणजे स्वतः मला, कारण की मी ते भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक लढवत आहे आणि विजयी होणारा उमेदवार म्हणून होतो मी। तुम्ही माझ्या रॅली बघा, सभा बघा आणि इथल्या लोकांचा कौल पहा, तो माझ्याबद्दल माझ्या पक्षाबद्दल एकदम व्यवस्थित आणि छान होता। आणि मग आम्ही तोच विचार केला की जर निवडणूक आयोगाने जर आम्हाला एकाला बापाचं आणि एकाला माईचं करत असेल, म्हणून मी नागपूर खंडपीठामध्ये आमची याचिका दाखल केलेली आहे। दाखल करताना आम्ही असं काही कोणा पक्षाला म्हणजे आमच्या BJPला किंवा वरिष्ठ नेत्यांना किंवा आमच्या इथल्या पदाधिकाऱ्यांना विचारलं नाही, कारण की तो माझा स्वतःचा निर्णय होता आणि माझ्या प्रभागाचा निर्णय असल्यामुळे मी उमेदवार असल्यामुळे मी स्वतः निर्णय घेतला तो। आणि निर्णय घेताना मी माझा विचार केला की होणाऱ्या 20 तारखेला निवडणूक जे वोटिंग आहे आणि त्याचा रिझल्ट 21ला, जर आज 2 तारखेला जर वोटिंग होऊन आणि 3 तारखेला जर कदाचित रिझल्ट आला असता आणि तो रिझल्ट जर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह काही पण लागू द्या, तो लागला असता तर त्याचा परिणाम आमच्या 20 तारखेच्या निवडणुकीवर फरक पडत होता, म्हणून मी हा निर्णय घेतला। एक असाही कल लावला जातो की हे BJP पक्षाचं षडयंत्र आहे, याच्यात किती तथ्य आहे? नाही, हे एकदम खोटी गोष्ट आहे। इथे कुठेही BJPचं काहीही नाही आहे। मी स्वतःचा निर्णय माझ्या प्रभागाचा म्हणून मी घेतलेला आहे, इथे BJPचं कोणीही इन्व्हॉल्व नाही आहे। हे चुटे ज्यांनी या प्रभागामध्ये प्रभाग नंबर 7 मध्ये उमेदवारी अर्ज भाजपतर्फे भरला होता। ब गटातली ही निवडणूक होती। बाकीच्या सर्व निवडणुका ज्या आहे वरोरा शहरातल्या आज होत आहे, 2 तारखेला मतदान होत आहे। त्यामुळे आता जो 3 तारखेचा जो निकाल आहे तो थांबलेला आहे आणि हा जो निवडणूक प्रक्रिया आहे ही 20 तारखेला यांचं वोटिंग होऊन त्यानंतर 21 तारखेला या संबंधात सगळ्या प्रक्रियाचा निकाल वरोरा नगराध्यक्ष पदासाठी आणि सदस्यासाठी लागणार आहे। मी चेतन लुतडे, लाईव्ह चंद्रपूर।